उपवासाचा वरईचा उपमा मऊसूत आणि मोकळा कसा करायचा ते पाहतोय। त्यासाठी वरील साहित्य घेतलं आहे। सोबत कापलेला बटाटा आणि साजूक तूप घेतलंय। आता एका पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं। त्यात कापलेले बटाटे 2 मिनिटांवर हलके फ्राय करायचे आणि काढून घ्यायचे। पुन्हा तूप घालायचं। आता त्यात अर्धा कप वरई भाजायची। वरई 4 ते 5 मिनिटं भाजायची, ती काढून घ्यायची। आता पुन्हा तूप गरम करायचं। त्यात जिरं परतायचं, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, किसलेलं आलं मंद गॅसवर परतायचं, कढीपत्ता घालायचा। मग शेंगदाणे 2 मिनिटं परतायचे। 2 मिनिटांनी वरई घालायची। वरई परतली की फ्राय बटाटा घालायचा। तो 1 मिनिटभर परतला की भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट परतायचा। मग किसलेलं खोबरं परतायचं, कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं, सर्व मिक्स करून घ्यायचं। नंतर साखर घालून परतायची। मग वरईच्या 4 पट म्हणजेच 2 कप पाणी घालायचं आणि उकळी आली की झाकण लावून मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटं वाफवायचं। 5 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा परतायचं। वर 1 चमचा तूप घालायचा आणि पुन्हा झाकण लावून 1 मिनिटावर वाफवायचं। आता मस्त मोकळा असा वरईचा उपमा तयार आहे। सोबत पाहिजे असेल तर लिंबू घ्यायचा।